5 मिनिटे तुमच्याकडे? मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. प्रयत्नांची पराकाष्ठा जो नेमानं करतो त्याच्या पुढे संकटांचा पर्वतही झुकतो. हरी नाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानव देहधारी. तया राम नामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीवतो पापरूपी. रावणाच्या तावडीतून सीतेची मुक्तता करण्यासाठी समुद्र ओलांडून जावा लागणार होता आणि म्हणून त्यावेळी राम सेतू हा बांधला गेला. प्रत्येक पाषाणावर श्रीराम असं लिहिलं गेलं. मग तो दगड पाण्यावर तरंगला अशी कथा सांगितली जाते आणि ह्याच कथेचा उल्लेख या श्लोकात आहे, बरोबर ना? हो, पण कथांमधल्या चमत्कारांपेक्षा त्यातला मतितार्थ जर आपण लक्षात घेतला तर जगताना आपल्याला त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं. नक्कीच. म्हणून तर तुम्ही नेहमी सांगता की राम म्हणजे फक्त मूर्तीतला किंवा तसबिरीतला राम नव्हे, तर ज्या उत्तम कामामुळे आपल्या आयुष्यात राम येतो ती प्रत्येक गोष्ट म्हणजे राम. आणि मला हे 100% पटतं. आता बघ ना, त्या काळामध्ये समुद्रावर रामसेतू बांधला गेला असं म्हटलंय. याचा अर्थ काय? योग्य विचारांती, योग्य मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट जर आपण केली तर ती आपल्याला साधता येते, हे त्याच्यावरनं सिद्ध होतं की नाही? हो, अगदीच. मी ना 5वी स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसले होते, पण मला तेव्हा गणित विषय अतिशय अवघड जायचा. ही परीक्षाच देऊ नये, अभ्यासच करू नये असं मला सारखं वाटायचं. आम्ही तिला समजावलंच, म्हटलं स्कॉलरशिप मिळेल ना मिळेल हे आपल्या हातात नाही, पण प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. तिने आमचं ऐकलं आणि तिला स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं ना. आता हा परमेश्वर म्हणजे कोण? तर प्रयत्नांनंतर आपल्याला साधलेलं आपलं ध्येय. रामनाम घेणं म्हणजे फक्त जपाची माळ उडत बसणं नव्हे, तर आपल्या कार्यावर, कर्तव्यावर लक्ष केंद्रित करणं. स्टीफन हॉकिन्स या शारीरिक व्यथाने ग्रस्त असलेल्या पदार्थविज्ञान शास्त्रज्ञाने अलौकिक संशोधन केलं, कारण त्याची मनशक्ती प्रबळ होती. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना अर्धांगवायू झाला, उजवी बाजू कायमची निकामी झाली, पण नेटानं अभ्यास करून त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठाची PhD मिळवली. नंतर डावी बाजूही निकामी झाली. चाकाच्या खुर्चीवरच त्यांना खिळून राहावं लागायचं, पण शरीर जरी बांधलं गेलेलं होतं ना, तरी त्यांचं मन आणि बुद्धी अवकाशात झेप घेत होती आणि म्हणूनच त्यांनी अंतराळातली अनेक जटिल कोडी सोडवली. आपल्या कामात आपण स्वतःला झोकून दिलं आणि त्याला श्रद्धास्थान मानलं तर यशप्राप्ती नक्कीच होते. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या त्यांच्या पुस्तकानं जागतिक विक्रम केले. 1985 मध्ये त्यांना न्यूमोनिया झाला. श्वासनलिकेला छिद्र पाडून शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे त्यांचा आवाजही कायमचा गेला. पण त्यांचं काम थांबलं नाही. 12 पदव्या आणि अनेक पुरस्कारांनी म्हणूनच ते सन्मानित झाले. जो स्वतःला मदत करतो त्यालाच देव मदत करतो. त्यांची सकारात्मकता बघा. ते म्हणायचे, मी अपंग झालो म्हणून मला संशोधनाला वेळ मिळाला. कमाल आहे. तर त्यांच्या कामामुळे हे सिद्ध झालं की शरीरानं अपंग असणारा माणूस सुद्धा जर ठरवलं तर आकाशाला गवसणी घालण्याचं काम करू शकतो आणि त्याच्यासाठी मन सुदृढ आणि सशक्त असण्याची गरज आहे. रामायण काळात सुद्धा समुद्रावर तरंगू शकतील असे दगड शोधून 30 मैल लांबीचा रामसेतू जर बांधला गेला तर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करता येते प्रयत्नांती, हेच त्याही वेळी सिद्ध झालं आणि आजपर्यंत वारंवार सिद्ध होत आलेलं आहे. हेच सांगण्यासाठी या श्लोकाचं प्रयोजन आहे आणि त्या श्लोकाचा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचवून तुमच्यातली सकारात्मकता वाढवावी, हे माझं प्रयोजन आहे. मनाच्या श्लोकांचा अतिशय सोप्या भाषेत व आजच्या काळाशी सुसंगत असा अर्थ सांगण्याचं जे तुम्ही ध्येय ठरवलं आहे ना, ते सुद्धा मला या श्लोकासाठीचं एक चपखळ उदाहरणच वाटतं. अगदी माझ्या मनातलं बोललीस अनुराधाताई. तुम्ही हे व्हिडिओ अगदी मनापासून करता हे व्हिडिओ बघतानाच जाणवतं. पण तुमच्याशी बोलण्याची संधी आम्हाला मिळाली हे फार छान झालं. त्यामुळे ह्या 5 मिनिटाच्या व्हिडिओ मागची तुमची मेहनत आम्हाला प्रत्यक्षात अनुभवता आली. ध्येय साध्य करत असताना आपला त्याच्यावर दृढ विश्वास असायला हवा, हे मात्र नक्की. आपल्याच मनात जी शंका आली, जमेल ना मला, माझे प्रयत्न कुठे कमी तर नाही पडणार, नाही काय आहे, किती प्रयत्न केले ना तरी नशिबानं जर साथ दिली नाही तर काही उपयोग नाही, अशा शंका कुशंका घेऊन जेव्हा माणसं ध्येय साधनेसाठी वाटचाल करायला लागतात तेव्हा त्यांना ध्येय कधीही साध्य होत नाही.
जहाज पाण्यावर तरंगत असतं, त्याला छिद्र पडतं आणि त्यातून पाणी आत शिरतं आणि मग काय होतं? जहाज बुडतं. अगदी तसंच संशयाचं छिद्र, शंकेचं छिद्र आपल्या आत्मविश्वासाला पडलं की आपण रसातळाला गेलोच म्हणून समजा. रामनामी उद्धारिले तारिले ते पाषाण, अखंड शक्ती हरिनामाची अविरत श्रद्धेची खाण. असे प्रयत्नास विश्वासाची जर घट्ट अशी ही साथ, तर देतात आपुल्या रामास श्रीरामच मदतीचा हात. अनुराधाताई म्हणतात ते मला पटतं. जे आपल्या कामालाच देव मानतात आणि श्रद्धेने त्याची आराधना करतात त्यांना यश नक्कीच प्राप्त होतं. इतना तो हम कर ही सकते हैं असं म्हणत हे व्हिडिओज तर मी करतेय. आता हा उपक्रम तुम्हाला जर उपयुक्त वाटत असेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे मग तुम्हाला सुद्धा म्हणता येईल इतना तो हम भी कर सकते हैं. जय जय रघुवीर